रामकृष्ण हरी माऊली. आपण जे ज्ञानेश्वर माऊलीचं पहिलं गोल रिंगण होतंय ते गोल रिंगण आत्ताच काही वेळापूर्वी संपन्न झालेलं. पहिला श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखीला जी दिंडी क्रमांक 14 रथाच्या पुढं आहे, त्या दिंडी क्रमांक 14चा जो ध्वज आहे त्या ध्वजानं 3 वेळा राऊंड देऊन पूर्ण पालखीला मानवंदना दिली. त्याच्यानंतर माऊलीचे जे अश्व आहे ते अश्व आणि त्याच्याबरोबर अनेक दुसरं अश्व, हे 2 अश्व या जो रिंगण आहे इथं, त्या रिंगणच्या इथून या अश्व मानत आले. ही जी वन दिसतात तुम्हाला टाचा दिसतात, ही म्हणा ही टाच बघा, इथं टाच आहे पूर्ण, ही सगळं त्या अश्वाची टाच आहे. आणि ही 3 राऊंड मारून झाल्यानंतर जे इथं वारकरी येतात, भक्त येतात, ज्ञानेश्वर माऊलीवर प्रेम करणारे लाखो लोक येतात, ते या टाचामधील जी माती निघते ती खरं तर आपला अंगार आहे आणि आपली ताकद आहे, आपली ऊर्जा आहे. ती माती घेतात आणि सरळ माऊली आपल्या कपाळी लावतात. एवढंच नाही तरी टाचामधली माती घेऊन आपल्या घराकडे सुद्धा नेतात आणि त्याची पूजा अर्चा करतात. एवढं महत्त्व या आपल्या धरणी मातीच्या मातीला सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे हा स्वर्ग, याची दही याची डोळा, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा म्हणून साधू संत या वारीमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर या ठिकाणी जातात आणि कळसाचं दर्शन घेतात. कारण त्या दिवशी स्वतः विठ्ठल रुक्माई ही कळसावर उभा राहिलेली असतात. प्रत्येक वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी गर्दी एवढी असते. आज या जी 16 झाला एवढा मोठा पहिलं गोल रिंगण झालं. या गोल रिंगणला जवळजवळ 7 लाख वारकरी, ज्ञानेश्वर माऊलीवर प्रेम करणारे भक्त हे सर्वजण या ठिकाणी या पूर्ण राऊंडमध्ये 23 एकरच्या परिसरामध्ये विसावलेले होते. हा 16 अत्यंत एवढा प्रभावशाली होता की एक मनामध्ये ऊर्जा निर्माण येते. खरं तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः आहे. पाय जरा सध्या दुखत नाही. मी आज ज्ञानेश्वर माऊली आळंदीपासून ते इथपर्यंत चालत आलोय आणि मी वारंवार सांगतोय, पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलोय. 46 वर्षे लागली मला यायला, त्या 16 बघायला मी हा 16 अटेंड करायला. मग माझं स्वप्न होतं, ते स्वप्न आज पूर्ण झालं. मी अक्षरशः बिगर चप्पलचं चालत आहे. थोडंफार पायाला फोड आलं, पण ती फोड सध्या त्या माऊलीनं माझं घेऊन गेलं. माझं पाय दुखायचं सध्या थांबलं गेलं, फोड सुद्धा माझं पायाचं दुखायचं थांबलं गेलं. या म्हणून म्हणतो, स्वर्ग जर तुम्हाला पाहायचं असेल वारंवार, तुम्ही ही आळंदीची वारी, आळंदी ते पंढरपूर, श्री संत तुकाराम देहू ते पंढरपूर, ज्ञानेश्वर माऊली असू दे, तुकाराम महाराज असू दे, मुक्ताई असू दे, तिरुपती महाराज असू दे, सोपन काका असू दे, या सगळ्यांच्या वाऱ्यामध्ये तुम्ही सामील व्हा. तुम्हाला स्वर्ग या धर्तीवर जिवंत दिसेल. मेल्यावर वरती स्वर्ग दिसणार नाही आपल्याला, पण जिवंत स्वर्ग बघायचा असेल तर या सगळ्या वाऱ्यात तुम्ही अटेंड केला. रामकृष्ण हरी माऊली. मी विजय टंकेकर, लोणारी टाइम्स, माळशिरस. सगळ्यांना एकदा मला रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण.